पुन्हा आम्ही ब्लॉग बनवतोय आणि आपला VIP ग्रुप पुन्हा कुठेतरी फिरायला चाललेला आहे. तर तुम्हाला अपडेट देऊ, तुम्ही जुळून राहा, लाईक सबस्क्राईब करा आणि अपडेट देऊ तुम्हाला. ठीक आहे. आम्ही सर्वजण ट्रेनवर बसलेलो आहोत आणि कुठे आहोत ते तुम्हाला सांगू. ट्रेन निघून जाईल बघा का तुम्ही. आणि सर्वजण तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत शेगावला. आणि तर गाइस आम्ही पोहोचलेलो आहोत भक्ती निवास आणि आंघोळ वगैरे करून आम्ही निघतोय मंदिराकडे. संत गजानन महाराज यांचा खूप मोठा असं मंदिर आहे शेगावमध्ये आणि आम्ही तिथं दर्शन करायला चाललेलो आहोत. आणि तुम्हाला जर रात्री पोहोचल्या शेगावला तर भक्ती निवास एकदम फ्रीमध्ये आंघोळ सर्व झोपण्याची सोय सर्व फ्रीमध्ये देत आहे. तर तुम्ही तिथं भक्ती निवासमध्ये जाऊ शकता. आम्ही पण तिथंच आलेलो आहोत आणि तिथं बघू शकता तुम्ही मागे भक्ती निवास आहे. आणि मोफत नाही आणि आपण इथून 1 ते 9 आपले चपला सुरक्षित ठेवायला आपण जात आहोत. समोर दिसत आहे तुम्हाला की सर्व लोक तिथे चपलं एकदम सुरक्षितपणे ठेवतात आणि मंदिराच्या आतमध्ये जातात. तर चला आपण पण ठेवू आणि तुम्हाला मंदिराच्या आतलं त्याग केला आम्ही. स्वाहा नाही स्वाहा म्हणा सोडून घे. तर मित्रो आपण चपला ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता ते कोथळी देतात आणि कोथळीमध्ये आपल्याला चपला ठेवावं लागतं आणि दर्शन झाले की ते चपला न्यायला यावं लागतं. तर चला मित्रो आपण जाऊया मंदिराच्या आत. तर मित्र बघू शकता तुम्ही समोरचा गेट आणि इथं खूप सारे भाविक आलेले आहेत आणि सर्वजण फोटो काढून राहिले कारण की एवढा खूप अप्रतिम असं मंदिर बनवलेलं आहे आणि आपला VIP ग्रुपसुद्धा फोटो काढायला लागलेला आहे. तर
फोटो काढूया आणि मग मंदिराच्या आत प्रवेश घेऊया. तर चला मित्र हो. तर गाईज तुम्ही बघू शकता आपल्या VIP ग्रुपला दर्शन झालेले आहेत आणि आता आम्ही मंदिर फिरायला मंदिराच्या सभोवताल फिरायला जात आहोत. तर आमच्यासोबत तुम्ही पण घेऊन राहा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब. हॅलो गाईज, तर आम्ही फायनली शेगावला आलेलो आहोत आणि मंदिर सर्व दर्शन झालेले आहेत. आणि बघू शकता सर्व फोटो क्लिक करून राहिले आणि आणखी प्लॅन आहे की शांतनिवासमध्ये जायचं. तर जाऊया, तो पण तुम्हाला दाखवू. हॅलो मित्र, जर तुम्ही शेगावला आलाय तर इथली महाप्रसाद खाऊनच जावे, कारण इथली बघू शकता अतिशय सुंदरपणे जेवण वाढायला सुरुवात झालेली आहे आणि खूप सुंदर जेवण देतात. बसायला पण चांगले व्यवस्था केलेली आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवणारच आहात काय माहिती. आपल्याला ताट मिळालेली आहे आणि आपण भात मागायला जाऊया. भात मिळालेला आहे, परत मागायला जाऊया आता. तर काय बेसन आहे आपल्या जेवणामध्ये, बेसन मागूया आपण. आणखी काय काय पदार्थ आहेत तुम्हाला दिसणार आहे थोड्या वेळामध्ये. आपल्या फेवरेट बुंदीचे लाडू, मजा आला काय. बुंदीचे लाडू मिळाले आणि कोड्या पण आहे. तर काय आपला थाळी सजलेली आहे, तर आपण जाऊन बघूया आपल्या टेबलवर. तर चला, खूप छान पद्धतीने व्यवस्था केलेली आहे जेवणाची. समोर एक नंबर इथून गेलो तर काय आपल्याला ही वाली सीट मिळालेली. काय आम्ही शेगावला आलो आणि निघत होतो, तर सर्वांनी म्हटलं की जेवूया. सगळा मूड खराब झाला काही. आमच्यासोबत एक स्कॅम झाला. बघू शकता, आम्ही एका हॉटेलमध्ये आलो आणि सर्व भाज्या आहे, एका भाजीला फेस येऊन राहिलं, एक भाजी टेस्ट नाही देऊन राहिली. सर्व अशीच आहेत काही. तर सांभाळून, कढी खराब आहे त्याच्यामुळे सांभाळून.